निवडी येथे अपघात झालेला होता, त्या संदर्भात नेमकं काय आता मदत करेल? अतिशय भीषण असा अपघात आत्ता झालेला आहे. या अपघातामध्ये जे लोक होते जवळपास 35 ते 36 लोक होते. त्यातले 31 लोकांना थोडंफार प्रमाणात, काही लोकांना कमी लागलं, काही लोकांना खूप जास्त पद्धतीने लागलं. यामध्ये महिला भगिनी पण खूप मोठ्या प्रमाणात होत्या. ह्यातले बऱ्यापैकी 15-20 शिक्षक तरी माझ्या सह्याद्री शिक्षण संस्थेतले देखील तिथं होते. आणि हे कळल्या मी पहिलं किरण सामंतना फोन केला, कलेक्टरना फोन केला, सिव्हिल सर्जनना फोन केला आणि मग तिथली व्यवस्था, कारण शेवटी मी इथून जाऊन तिथे लागणारा वेळ आणि सगळ्या गोष्टी बघता ते लगेचच्या लगेच ह्याही लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने, तिथं आमचं बंटी असेल, ह्या सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेऊन लवकरात लवकर ट्रीटमेंट चालू होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. आता त्याच्यामध्ये 2 महिला भगिनी जरा थोडासा जास्त ह्याच्यात आहेत, बाकी बऱ्यापैकी नॉर्मल आणि थोडंसं गंभीरमध्ये, एकदम अतिगंभीर नाहीत अशा पद्धतीने आहेत. पण हा भीषण अपघात झाला ह्याची कारणं आपण शोधणं गरजेचं आहे. प्रामुख्याने हायवेचं बेफिकिरी वृत्तीने चाललेलं काम, त्याचा असलेला दर्जा, तिथं जे नियोजन केलं पाहिजे स्पीड ब्रेकरपासून सूचनांचे म्हणा, फलक म्हणा, बाकी गोष्टी म्हणा, लाईटची व्यवस्था म्हणा, आधाराची व्यवस्था म्हणा, ह्या सगळ्या गोष्टींचा पूर्णपणे अभाव आहे. मुळात हायवेचं काम इतकं आमचं निकृष्ट दर्जाचं की गेले 12-15 वर्ष आज हायवे होतं आणि हा पुरा होत असताना इथल्या ज्या अडचणींचा विचारच कोणी केलेला नाही. आज तुम्ही वेगवेगळ्या क्रॉसिंगचं बघाल, वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे 4 रस्ते असतात, तिथली परिस्थिती बघाल की कधी ॲक्सिडेंट होतील अशी तिथं आजची परिस्थिती आहे. त्यामध्ये हे जे गॅसचे टँकर आहेत हे अतिशय बेदरकारपणे गाड्या चालवतात. RTOचा ह्याच्यामध्ये अजिबात कंट्रोल नाही. RTOचे लोक, आता तुम्ही रस्त्यावर बघा, 4-4 लोक कोपरे धरून उभे असतात. मग कामत्या घाटात घ्या, परशुरामच्या घाटात घ्या, मधल्या घाटात घ्या, हे लोक उभे असतात आणि ते शाळेची मुलं, शिक्षक अशाला गाठून त्यांना त्रास देण्याचं काम ही मंडळी करत असतात. पण ओव्हरलोड जाणाऱ्या गाड्या, बेदरकार चालवणारा टँकरवाला, ह्यांना कुठंतरी ह्यांनी रोखलं पाहिजे, थांबवलं पाहिजे. त्यांना जर एखादा प्यायलेला मिळाला तर दिवसभर त्याला उभा करून ठेवला पाहिजे. अशा गोष्टी केल्या पाहिजेत. नुसता निव्वळ सर्वसामान्य नागरिकांना त्रास देणं. आज आमच्या तिथे खेर्डीमध्ये आम्ही बघतोय त्या RTOच्या रिक्षात 3 मुलं किंवा एखाद्या रिक्षात एखादा बारका मुलगा असला तरी त्या लोकांना खूप मोठा त्रास देतात. मग एवढ्या मोठ्या प्रमाणात हे टँकर सुसाट जातात, त्यांना रोखण्याची जबाबदारी निश्चितपणे आहे. आणि हायवेचं अपूर्ण असलेलं काम त्यांना काही चिंता नसल्यासारखे ते लोक ज्या पद्धतीने सगळे कॉन्ट्रॅक्टरपासून करतात, त्याचाच हा परिपाक आजचा ॲक्सिडेंट आहे. आपलं सुदैव चांगलं होतं. तो टँकर फुटल्यानंतर गॅस लिकेज झाला. लिकेज झाल्यानंतर त्यातले काही लोक, गणेश सावर्डेकर वगैरे, त्यांनी ज्यानं मला पहिला फोन केला, ते प्रचंड वेगाने धावत गेले, म्हणून नाही तर त्या गॅसमध्येच ते घुसमटले असते. तर खूप मोठा अनर्थ या माध्यमातून झाला असतं. मला वाटतं ह्या सगळ्या प्रक्रियेकडे खूप गांभीर्याने बघणं हे गरजेचं आहे आणि त्यातून मार्ग काढून चांगल्या पद्धतीने पुढच्या गोष्टी झाल्या. आणि ही ट्रेनिंग्स देखील आहेत ना, ही मग एकत्र ट्रेनिंग घ्यायचा अट्टाहास करण्यापेक्षा 3-3 तालुक्याची ट्रेनिंग घेतली पाहिजे. इथून सकाळी 5 वाजता शिक्षकांनी उठायचं, रत्नागिरीला 9च्या आत जायचं आणि ट्रेनिंग करायचं. याच्यापेक्षा जर 3-3 तालुक्याची ट्रेनिंग घेता आली असती तर, म्हणजे हा ॲक्सिडेंटचा आणि त्याचा जरी संबंध नसला तरी शिक्षक आणि सगळ्या शक्तीला ते खऱ्या अर्थाने खूप गरजेचं आहे. जर आपल्याकडे आपला जिल्हा मोठा आहे, लांजा, राजापूर, संगमेश्वर एका बाजूला राहिलं, रत्नागिरी आणि इतर भाग समजा असेल, आणि मंडणगड आणि खेड, गुहागर, चिपळूणचं कुठंतरी सेंटर प्लेसला झालं असतं तर त्याचाही उपयोग होईल. म्हणजे ह्या गोष्टी सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. तेवढंच आजच्या दिवशी मला ह्या निमित्ताने सांगावं असं वाटतं. सुदैवाने प्रकृती लवकर बरी होईल अशी अपेक्षा या निमित्ताने